नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता पितृपक्ष चालू झाला, गणपती गेले, पितृपक्ष चालू झाला, तर त्यानिमित्त आपण आहे ना पाटवड्या किंवा काही ठिकाणी त्याला पातवड्या पण म्हणतात, ती रेसिपी बनवणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली, अर्धा चमचा जिरे, मोहरी घेतली आणि इथे ना हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला. हिरवी मिरची आहे, लसणाच्या 2-3 पाकळ्या आणि जिरे, आणि इथे पांढरे तीळ घेतलेले, कोथिंबीर घेतली, चवीनुसार मीठ घेतलेले. सगळ्यात आपण हे बेसन पीठ घेतले ना, हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच वाटीने ना 1 वाटी आपल्याला त्यामध्ये पाणी घालून ना त्याचा असं घोल तयार करून घ्यायचं. म्हणजे काय त्याच्या ना गाठी होती नाही तर मग आपण जेव्हा ते डायरेक्ट खिशी घालून जातो ना त्यावेळेस त्या गाठी तयार होते, मग आपल्या ते पाटवड्या ना त्या व्यवस्थित होती नाही. थोडं पाणी घालून यायचं आहे ना, असं एकसारखं फिरून चांगलं पेस्ट बनवून घ्यायची. तर मी अशा प्रकारे ना एकदम असं पातळ आणि पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण विसरू. 1 वाटी पीठ असलं ना तर त्याला आपल्याला ना 1.5 वाटी पाणी टाकायचं. 1 वाटी पाणी याच्यात टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला फोडणीत टाकायचं. आता आपण पॅन गरम करून घेऊ. तर पॅन गरम झाला आहे, त्यामध्ये आपण आहे ना 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल गरम झालं, त्यामध्ये ना मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मगच आपल्याला त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. तर मोहरी चांगली तडतडली, आपण त्यामध्ये ना जिरे घालून घेऊ. जिरे पण चांगले फुलले तर त्यामध्ये आपण जो ठेचा करून घेतला आहे तो टाकायचा आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला ना हा ठेचा यावर परतून घ्यायचा आहे. तर ठेचा परतून झाला आहे, त्यामध्ये हळद पावडर टाकायची, कोथिंबीर थोडी, चवीनुसार मीठ पण आपण यातच टाकून घेऊ. हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपण 1 वाटी पाहिलं दे ना, आता हे अर्धी वाटी पाणी असं घालून घ्यायचे. आता पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ आणि मग उकळी आल्यानंतर आपण जे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतले ते यामध्ये घालून घेऊ. मीठ आपल्याला याच्यातच टाकायचं, पिठात नाही टाकायचं, यातच टाकायचं फोडणीत. आपण पाण्याला चांगली उकळी आली, गॅस एकदम कमी करायचा आणि 1 हाताने मिश्रण घालायचं आणि 1 हाताने असं ढवळत राहायचं, म्हणजे याच्यात याच्या गाठी तयार होती नाही. कमी गॅसवरच आपल्याला ना 5-1 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचे. असं मिश्रण आहे ना आपलं कमी गॅसवर आपल्याला परतीत राहायचं चांगलं आणि असं मॅश करून आहे ना घट्ट करायचं. एकदम असं घट्ट गोळा तयार होतो, मग समजायचं. मी दाखवून पुढे तुम्हाला ते कसं प्रकारे आपलं तयार झाले मिश्रण. पाटवडीसाठी आपलं मिश्रण तयार झालं. आता हे एक पिठलंच आहे, आपण जे पिठलं करतो ना त्या प्रकारे ते झालं. हे कसं ओळखायचं, आपण गार पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असं हात त्याला मग हाताला चिटकत नसेल ना तर समजायचं आपल्याला पाटवडीसाठी मिश्रण तयार झाले. आता मी ते 1 प्लेट घेतली, असं ताट घेतले, त्याच्यातून थोडं 1 चमचा तेल घालून ना पूर्ण आपल्याला ते ताटाला लावून घ्यायचे. म्हणजे काय ती वडी आपण जे ताट पाडणार आहे ना ते ताटाला चिटकणार नाही खाली. आणि आत्ताच आपले गणपती बाप्पा गेले आणि आता पितृपक्ष चालू होते, तर मग पितृपक्षामध्ये आपल्याला ही पाटवडी करावंच लागते. तर माझ्या या पद्धतीने नक्की करून बघा, कारण एकदम सोपी पद्धत आहे. कारण खिशी घेऊन करणं नाही प्रत्येकाला जमत नाही, आणि तिच्या तर त्या गुठळ्या झाल्या का पिठाच्या, मग आपल्या वड्या पण छान होती नाही. आता ताटाला तेल लावून झाली, मिश्रण आपण ना ताटात काढून घेऊ आणि आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच ते लगेच पसरून घ्यायचे प्लेटमध्ये. तुम्हाला किती जाड पाहिजे त्यानुसार पसरायचं. आता अशा प्रकारे मी ताटात पसरून घेतले. आता त्यावर आपण सफेद तेल घेतले, ते असे टाकून घ्यायचे. ते असेल तर टाकायचे, नाही टाकले तरी चालते, पण छान वाटते त्याच्यामुळं. परत ओलं खोबरं असेल तर ते पण टाकू शकते, नंतर कोथिंबीर. आणि आता हे थंड झाल्यावर याच्या आपण वड्या पाडून घेऊ. तर आता आपल्या ना मी हे थंड झाले, पाटवडीचे थापून ठेवलं होते, आता त्याच्या ना वड्या पाडून घेऊ आपण. थंड झाल्यावर चांगल्या वड्या पाडता येते. तर खूप छान आपल्या अशा पाटवडीच्या वड्या पाडल्या तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे मी आता सगळ्यांना काढून घेते. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या ना पाटवड्या किंवा काही ठिकाणी पातवड्या पण म्हणता यांना, हे आपले तयार झालेले आहे. या पितृपक्षामध्ये तुम्ही नक्की करून बघा. योग्य असं प्रमाण दाखवले, त्या प्रमाणात जर केलं तर कुठेही आपली पाटवडी बिघडत नाही. चला तर रेसिपी पाहिल्याबरोबर सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओबरोबर.